नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. जेव्हा आपली जवळची व्यक्ती आपल्याला इग्नोर करते तेव्हा खूप त्रास होतो. पण जर तुमचा पार्टनर असं करत असेल तर काय करावे? तुमचे नाते टिकवण्यासाठी या टिप्स नक्कीच फॉलो करा. दोन व्यक्तींमधील प्रेमाचे नाते परस्पर समज आणि विश्वासावर आधारित असते. या दोन्हीपैकी एक जरी गोष्ट कमी झाली तर या नाजूक नात्याची तार कमकुवत होऊ लागते. आजकाल तुम्हालाही वाटत असेल की तुमचा पार्टनर तुमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तर तुमचे नाते तुटण्यापासून वाचवण्यासाठी या काही प्रभावी टिप्स वापरून नक्कीच पाहू शकता. या टिप्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पहिली टिप्स, पार्टनरच्या मागे लागू नका. अनेक वेळा जोडीदारासोबत भांडण झाले की सर्वप्रथम एकमेकांसोबत बोलणे थांबते. जर तुमचा पार्टनरही तुमच्याशी बोलत नसेल तर तुम्ही सुद्धा त्याच्या मागे फार पडू नका. अशा वेळी स्वतःला दुसऱ्या कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. जसे तुमचा पार्टनर तुम्हाला स्वतःमध्ये व्यस्त असल्याचे पाहिल तो तुमच्याजवळ येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. दुसरी टिप्स, दोघांमधील फरक समजून घ्या. प्रत्येक जण एकमेकापासून थोडा वेगळा असतो, त्यामुळे त्याची वागणूकही तुमच्यापेक्षा वेगळी असू शकते. असे होऊ शकते की तुमचा पार्टनर कमी बोलणारा असेल आणि तुमचा गैरसमज असेल की ते तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. पण प्रत्यक्षात तसे काही नाही. तुमच्या दोघांमधील फरक समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्हिटीने पुढे जा. तुमच्या पार्टनरमधील चांगल्या गोष्टीचे कौतुक करत जा. त्यांना सांगा की ते इतरांपेक्षा कसे वेगळे आहेत. तसेच तुमच्या जोडीदाराला तुमच्या दोघांमधील या नात्याबद्दल सर्वात जास्त काय आवडते ते देखील सांगा. तसेच त्यांचे दुर्लक्ष करणे तुम्हाला कसे त्रास देते. जेव्हा त्यांना समजदार आणि अट्रॅक्टिव्ह पार्टनर मिळेल तेव्हा तो स्वतःमध्ये थोडा बदल करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतात. चौथी टिप्स म्हणजे थोडा स्पेस द्या. असे होऊ शकते की तुम्ही तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात जास्तच हस्तक्षेप करत असाल आणि त्यांना ते आवडत नसेल. होऊ शकते की त्यांना काही काळ एकटे राहावे वाटत असेल. अशा वेळी तुमच्या पार्टनरला थोड्या वेळासाठी स्पेस द्या. पाचवी टिप्स म्हणजे जास्त अपेक्षा. अनेक वेळा आपण आपल्या पार्टनरकडून जास्तच अपेक्षा करतो आणि जेव्हा ते पूर्ण होत नाहीत तर आपण नाराज होतो. होऊ शकते की तुमच्या पार्टनरच्या सुद्धा काही इच्छा असतील ज्या तुम्ही पूर्ण करू शकत नसाल आणि ते त्याच गोष्टीच्या नाराजीत तुमच्याशी कमी बोलत असतील, जेणेकरून तुम्ही सुद्धा त्यांना थोडं समजून घ्यावं. या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.